कृष्ण हरी विठ्ठल केशव. भांग, चरस, गांजा याची नशा ताबडतोब कशी उतरावी. काय होतं, काय काय वेळेला कार्यक्रमाच्या वेळेला आपले दोस्त, मित्र, मैत्रिणी, त्यातल्या त्यात होळीच्या सणाला धुलीवंदन कार्यक्रम असतो. कोकणामध्ये किंवा पुणे, मुंबई या ठिकाणी जास्त प्रसिद्ध हा कार्यक्रम आहे. आणि भांग किंवा गांजापासूनच तयार केलेलं असं म्हणजे कुठलाही मादक पदार्थ सेवन केल्यानंतर चक्कर यायला सुरुवात होते. लगेच काय होत नाही. आलं का लक्षात? गिक रे, पीक रे, काय होतं एवढं, असं बरंच काही या व्हिडिओमध्ये सांगू शकणार नाही इतकं प्रेस केलं जातं. आणि किंवा एखाद्याला अगदी गोड बोलून ते भांगेमध्ये दूध पाजलं जातं आणि चुकून ते दूध प्यायल्यामुळं ती नशा चढते आणि नशा 1 तासा 1.5 तासांनी चढते. नशा कशामुळे चढते ते पहा. लक्षात ठेवा, एक म्हणजे ते दूध गोड केलेलं असतं आणि नशा फास्ट चढण्यासाठी गोड पदार्थ आवश्यक असतात. त्याच्यामुळं पहिलं काम करायचं, जरी चुकून कोणाकडून किंवा कोणाच्या घरी गेल्यानंतर असं दूध पिण्यात आलं, कोणी प्रेस केला, तर त्यानंतर गोड पदार्थ अजिबात खायचा नाही. कुठलाच गोड पदार्थ खायचा नाही. चहा तर अजिबातच घ्यायचा नाही. गोड पदार्थ म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ज्याच्यामध्ये ग्लुकोज किंवा साखर आहे असे पदार्थ अजिबात खाणे नाही. पहिली महत्वाची गोष्ट. मग आता हे घरच्या घरी आपण कार्यक्रम कशा पद्धतीनं करू शकतो किंवा कशा पद्धतीनं घरच्या घरी ही नशा उतरवू शकतो. ए पायल, ती हिला येऊ दे बाहेर, दार उघड. तर अशा वेळेला एक मी 2-4 उपाय सांगतो. घरगुती उपाय. बोलव तिला बाहेर. घरगुती उपाय आहे, अगदी सहज तुम्हाला घरच्या घरी करता येणार आहे. त्यापैकी पहिला उपाय आहे, लक्षात ठेवा, मोहरीचं तेल आणायचं आणि हे मोहरीचं तेल या कानात 1-2-3 थेंब आणि या कानात 1-2-3 थेंब टाकायचं. मोहरीचं तेल मेडिकलमध्ये मिळतं किंवा असंही घरी आपलं तयार केलेलं मेडिकलमधील टाकलेलं अतिशय चांगलं. हा पहिला उपाय झाला. जर समजा तुम्हाला दुसरा उपाय लगेच करायचा असेल, खाल्ल्यानेच ती नशा उतरली, जर खाऊनच ती नशा उतरवायची असेल तर दुसरं मी सांगतो, भाजलेलं चणे ज्याला आपण फुटाणे म्हणतो, हे फुटाणे खायचे. चांगले 1-2 मूठ फुटाणे खायला द्यायचे. लगेच नशा उतरून जाते. आणखीन पुढे तुम्हाला तिसरा उपाय म्हणजे प्रत्येकाच्या बॉडीत. एवढे उपाय मी कशासाठी सांगतोय? माझा शहाणपणा दाखवण्यासाठी सांगतोय का? अजिबातच नाही. यातला कोणता तरी एक उपाय तुमच्या बॉडीच्या जीनला सूट होत असतो, लक्षात ठेवा. आणि एका उपायाने बरं नाही वाटलं तर लगेच ताबडतोब दुसरा उपाय करावा म्हणून सांगतोय हे. नाहीतर 1 ग्लासभर पाणी घ्यायचं आणि ग्लासभर पाण्यामध्ये फक्त लिंबू पिळायचं. काय सांगतोय त्याच्यावरती नीट लक्ष द्या. ग्लासभर पाण्यामध्ये फक्त लिंबू पिळायचं आणि ते पाणी ज्याला नशा चढलेली आहे त्या व्यक्तीला ते पाणी पाजायचं. 1-2-3 वेळा पाणी ते त्याला पाजलं की पूर्णपणे नशा त्या व्यक्तीची
उतरून जाते. आणखीनही पुढं माझ्याकडं अगदी घरगुती उपाय आहेत. त्या झाडाची पानं, जर तुरीच्या झाडाची पानं नाहीत मिळाली तर लक्षात ठेवा, तुरी तर घरी असतेच, म्हणजे तुरीची डाळ घरी असतेच, ती पाण्यात न भिजवता बारीक करायची. आलं का लक्षात? एक साधारण एवढी एवढी डाळ, 2-3 चमचे डाळ आणि पाण्यामध्ये पेस्ट करून ती त्याला खायला द्यायची. लगेच भांग उतरून जाते. नसेल तर आणखीन उन्हाळ्यामध्ये हा कार्यक्रम असतो, त्याच्यामुळं उन्हाळ्यामध्ये मी पहिली महत्वाची अट्ट सांगितलेली लक्षात असेल, गोड पदार्थ अजिबात खायचं नाही. जेवढं तुम्हाला जास्तीत जास्त आंबट खाता येईल तेवढं खायचं. ते लिंबू असेल, संत्री असेल, आंबट संत्री पाहिजे. त्यानंतर आंबट दही, आंबट ताक असेल, हे जर तुम्ही प्राशन केलं. आणि याच्या पुढे जाऊन आणखीन सांगतो मी, हेही नसेल तुमच्याकडं, सिटीमध्ये आता कुठे जाणार शोधायला? हे बरेच पदार्थ यातले मी असे सांगितले की जे घरात आहे. घरात आणखीन एक साधा सोपा असलेला पदार्थ, तूप. एक 4-5 चमचे तूप जर प्यायला दिलं आणि त्यातला एक थेंब या कानात, एक थेंब या कानात जर टाकलं तरी बी पूर्णपणे नशा, भांग असेल, चरस असेल, गांजा असेल, कुठल्याही प्रकारची नशा सहजासहजी उतरवली जाते. फक्त गोड पदार्थ खाऊ नका. इन्सिडेंटली कुठलीही घटना तुमच्या बाबतीत घडू शकते, याच्यातून खून सुद्धा होऊ शकतात, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं आपणाला अशी भावना झाली की साधं सोपं मी आता सांगितलेले पदार्थ लक्षात ठेवायचा, तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करायचा, आलो लघवीनं म्हणून, आणि घर गाठून हे ताबडतोब करायचं. निश्चित तुम्हाला तुमचा पुढचा जो विधी आहे तो टाळण्यासाठी, म्हणजे इथं हे व्हिडिओ माझे फालतू अजिबात नसतात, लक्षात ठेवा. इथे भांग पाजून मुलींच्या बाबतीत किंवा मुलांच्या बाबतीत म्हणजे वाईट घटना घडू शकतात. त्याच्यामुळं हा ताबडतोब करावायचा विलाज मी सांगितला. भगवंताचं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करू. आणखीन उपाय आहेत माझ्याकडे, परंतु भरपूर झाले. हे घरच्या घरी करता येणारे उपाय भरपूर झाले, त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.